वेलकम बॅक टू विनय भटक्या. आज आपला ठाणे टू कन्याकुमारी रोड ट्रिपचा 8वा दिवस आहे. आज आपण निघणार आहोत कृष्णागिरीवरून धारवाडकडे किंवा जमलंच तर बेळगावकडे पण जाऊ. पण आजचा प्रवाससुद्धा अतिशय चांगला होणार आहे. मागे दिसतं हे हॉटेल आल्प्स रेसिडेन्सी कृष्णगिरीमध्ये होतं. सुंदर असं हॉटेल होतं, बजेट हॉटेल म्हणू शकाल. तिथेच रात्री आम्ही फूड घेतलं, एक व्हेज बिर्याणी, एक नॉनव्हेज बिर्याणी आणि सकाळचा ब्रेकफास्टसुद्धा कॉम्प्लिमेंटरी होता. बऱ्यापैकी हॉटेल आहे, हायवेला टच आहे, कन्याकुमारी श्रीनगर हायवेला हॉटेल आहे. हा होता ब्रेकफास्ट. नेहमीप्रमाणे साऊथ इंडियन टाईपचा ब्रेकफास्ट होता. साऊथ इंडियन ब्रेकफास्टमध्ये तुम्हाला बहुतेक वेळा इडली आणि वडा सांबार हे असणारच. त्याचप्रमाणे हा सुद्धा ब्रेकफास्ट तसाच होता. पोहे होते. चांगल्यापैकी ब्रेकफास्ट होता. लाईट ब्रेकफास्ट कधी पण करणं चांगलं, स्पायसी खाण्यापेक्षा सकाळी निघताना. आता बघतायत की गाडीत आमचं सामान रिअरेंज करणं चालू आहे, कारण परत आजचा पण प्रवास साधारण 400 किलोमीटरच्या आसपास होईल असं वाटते. त्यामुळे बॅगा व्यवस्थित लावायला लागतात. कुठे वळणावर बॅग डिस्टर्ब होता कामा नये, किंवा जे आमच्या खाण्याच्या गोष्टी आहेत त्यासुद्धा व्यवस्थित मिळतील अशा प्रकारे आमची बॅगची अरेंजमेंट चालू असते. तसं एक प्रकारचं सेटिंग झालेलंच आहे. आणि हा दिसतोय हा हॉटेलचा एक एम्प्लॉई होता. त्यांनी आम्हाला बॅगा ठेवण्याकरता मदत केली. तसं ते हॉटेल बऱ्यापैकी आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे खाण्याची व्यवस्था सुद्धा चांगली आहे. रूम बऱ्यापैकी आहेत, म्हणजे अगदीच काय लक्झरी टाईप रूम्स नाहीत, पण तरीसुद्धा ओके रूम्स आहेत. ओव्हरऑल स्टाफ चांगला आहे, सर्व्हिस चांगली आहे. पण तुम्ही जसं जास्त पैसे द्याल त्याचं तुम्हाला लक्झरी रूमसुद्धा मिळतील. पण ज्याप्रमाणे आम्ही पे केले त्या बजेट रूमला हा नक्कीच चांगलं असं हे आल्प्स रेसिडेन्सी हे हॉटेल कृष्णगिरी कन्याकुमारी श्रीनगर नॅशनल हायवेवर आहे. तर आता आमचा प्रवास पुढे चालू होतो आहे टुवर्ड्स धारवाड वाया बेंगलोर. आम्ही बेंगलोर बायपास करू. बायपास करण्याकरता एक नवीन रोड आहे, नाईस रोड म्हणून आहे, तो तुम्हाला दाखवीलच. त्या रोडनी आम्ही टुवर्ड्स पुण्याकरता जाणारा बेंगलोर पुणा रोड आहे, तिथे टच करू. हे कृष्णगिरीवरनं बाहेर पडतानाचं व्ह्यू आहे. NH44 श्रीनगर कन्याकुमारी हायवे. हा रस्ता मागच्या एपिसोडमध्ये सांगितल्याप्रमाणे इंडियामधला लॉंगेस्ट नॅशनल हायवे आहे. बऱ्यापैकी चांगला असा हायवे आहे. रोड बऱ्याच ठिकाणी चांगला आहे, पण जेव्हा गावात नव्हतो हा दिसतोय हा नाईस रोड. त्याचं आहे नांदी इन्फ्रास्ट्रक्चर कॉरिडॉर एंटरप्राइज. बेसिकली हा रोड आहे, हा बेंगलोर अँड मैसूरला जोडणारा रोड आहे. सुंदर असा रोड केलेला आहे, प्रायव्हेट रोड आहे आणि टोल पण आहे. आणि हा जो रोड आहे, आता तुम्हाला मुंबईला जायचं असेल तर बेंगलोर बायपास करून जातो, म्हणजे बेंगलोर सिटी तुम्हाला अवॉइड करता येतं. हे जे दिसतंय हे बाहेरचं दृश्य आहे. आणि टोल भरल्यानंतर आम्ही थोडा वेळ थांबलो, कारण या रोडवर थांबण्याकरता अलाउड नव्हतं. त्यामुळे तुम्हाला जरा टॉयलेटला जाण्याकरता सुद्धा तिथे काही फॅसिलिटीज नव्हत्या. असाच रोड पुढे जाऊन नंतर तो एक लेफ्ट हँडला डायव्हर्शन येतं आणि तो म्हैसूरकडे जातो. आणि हा पुढे जो राहतो हा तुमकर रोड मला वाटतं त्याला म्हणतात, तुमकर रोड.
आणि तो पुढे जाऊन बेंगलोर पुणे हायवेला मिळतो. हे जे दिसतं आहे हे श्री मारुती सदन टेम्पल आहे तुमकर रोडवर. छान असं हे टेम्पल दिसतंय बाहेरनं तरी. आणि मध्ये नेहमीप्रमाणे आमचा स्टॉप घेतला तर तिथे आम्हाला रस्त्यावर बरीचशी गर्दी दिसली आणि त्या गर्दीत तिथे हे फ्रूट आणि काकडीवाले दिसलं. आम्ही काकडी घेतली, मोठीच्या मोठी काकडी, मला वाटतं 10 रुपयाला का काहीतरी काकडी होती. मस्त की मसाला मारून दिल्यानंतर चमचमीत खायला मजा आली. बघा तो किती मोठीच्या मोठी काकडी 10 का 12 रुपयाची आहे आणि त्याच्यावर तो तिखट मीठ लावून एकदम फर्स्ट क्लास असं चमचमीत खाण्याकरता मजा आली. त्याच्याच बाजूला दिसते तुम्हाला पलीकडे ते फ्रूट्स सॅलड तो बनवतो आहे. निम्या प्रकारची फ्रूट्स आहेत. हे पायनॅपल आता चालू आहे त्याचं. त्याचप्रमाणे 2-4 प्रकारची फ्रूट्स तिथे आहेत आणि तो फ्रूट डिश पण बनवतो आहे. बरीचशी मंडळी ह्या रोडवर जाताना इथे थांबताना दिसली आणि ह्या पर्टिक्युलर स्पॉटला बरेच खाण्याचे सुद्धा धाबे टाईप होते. याच्याच मागच्या साईडला एक बिर्याणीचं दुकान होतं. बरीचशी मंडळी उभं राहून तिथे बिर्याणीसुद्धा घेत होते आणि बिर्याणी खाण्याकरता पण भरपूर अशी गर्दी होती. ते काय शूटिंग घेतलं नाही मी, पण असं दिसतं आहे की लोकल लोकांचा हा आवडीचा स्पॉट असावा. त्यामुळे लोक इथे उभं राहून ही फ्रूट्स, काकडी किंवा बिर्याणी, व्हेज बिर्याणी तिथे खात होते. चांगला ब्रेक झाला आणि त्याच्यानंतर जवळजवळ 2.5 ते 3 तास कुठेही त्या रोडला असं हॉटेल दिसलं नाही लंच करता. शेवटी 2:30-3च्या सुमारास हा छोटासा धाबा दिसला आणि बरीचशी मंडळी जी ड्रायव्हिंग करत होती ते ह्या इथेच येऊन थांबत होती, कारण त्या पूर्ण रोडवर कुठेही असं हॉटेल दिसलं नाही. एखाद वेळेस पुढे असू शकेल, पण जे पहिलं लागलं तिकडेच आम्ही थांबलो कारण भूक पण लागली होती. हे व्हेजिटेरियन हॉटेल आहे आणि याचं धाबा प्रिपरेशन म्हणता येईल. त्याचप्रमाणे रोटी तुम्हाला रेग्युलर व्हेजिटेबल्स जे काय असतील ती, पनीर, आम्ही तर पनीर कोण खात नाही. नंतर परत अजून 2 तासांनी एक ह्या स्टॉलवर थांबलो चहा पिण्याकरता. हा बघा ही पण एक दुसरी छोटंसं दुकान आहे. जवळ 70-75 वर्षाचा हा माणूस आहे. ही दुकान चालवतो आणि गावातली इथे बरीचशी मंडळी या दुकानावर चहा पिण्याकरता थांबली होती. हायवेलाच टच आहे. मागे दिसत आहे हा तोच तो बेंगलोर पुणे हायवे आहे आणि काय जोरात गाड्या जातात ते इथे थांबल्यानंतरच आपल्या लक्षात येतं. इथे नारळाचं पाणी पण तुम्हाला मिळू शकतं. हे नारळाचं पाणी आहे. मागे दिसते तो हायवे आहे. फार जोरात गाड्या जातात. जवळजवळ 100च्या स्पीडने सगळेच ड्रायव्हिंग करत होते. इथे ओपन स्पेस आहे इथे. हे बघा किती फास्ट गाडी गेली. हे आमच्या गाडी होती पुढे उभी आहे ती. हे बाजूला ही शेती आहे सगळी. चांगला चहा बनवला होता त्यांनी, कडक चहा आणि कॉफी पण होती. हे थोडेसे उभं राहून जरा फोटोग्राफ्स घेतले. संध्याकाळचे 4-4:30 वाजले होते. आता बघाच होता तो आपल्याला काय पेट्रोल पंप भेटू का. हे असा माल तिथे सप्लाय करणारा माणूस पण दिसला. तुम्हाला आता दाखवतो की सायकलवरनं, बघा हा सायकलवाला आहे. केवढ्या पिशव्या लावलेल्या आहेत आणि तो ह्या एरियातल्या अशा छोट्या मोठ्या दुकानांना सगळा सप्लाय करत असावा. असे बरेचसे लोक पैसे कमवत असावे इकडे. आणि आता आम्हाला पेट्रोल पंपला जाण्याकरता आम्ही जेव्हा बघित होतो तेव्हा आमच्या लेफ्ट साईडला सनसेट चालू होता. हा सनसेट कन्याकुमारीला दिसलेला सनसेटपैकी पेक्षाही अतिशय सुंदर सनसेट होता. सगळं कुठेही ऑब्स्ट्रक्शन नव्हतं
आणि पेट्रोल पंपावर जेव्हा आम्ही डिझेल भरायला थांबलो तिथून या सनसेटचं हे टिपलेलं दृश्य आहे. ही आमची गाडी आहे, शिरीष आहे तिकडे, आणि हा बघा सनसेट. काय सुंदर सनसेट दिसतोय. मग कन्याकुमारीला आम्ही जेव्हा बघत होतो तर तिथे कंप्लीट क्लाउड्स होते, पण इथे आम्हाला बऱ्याचपैकी चांगला सनसेट असा बघायला मिळाला आणि मध्ये काही ऑब्स्ट्रक्शन नसल्यामुळे छान दिसलं. नंतर मग आम्ही धारवाडच्या इथे आलो, हुबळीला. मग हॉटेल शोधाशोध करत होतो तेव्हा धारवाडला एक हॉटेल मिळालं. ते जाताना हे मिश्रा पेढेस हे धारवाडमधलं आणि भारतामधलं अतिशय प्रसिद्ध असं हे मिश्रा पेढेवाले आहेत. आणि त्यांचं हे एक बिग मिश्रा पेढास म्हणून हे इथे शोरूम आहे. आणि ह्या शोरूममध्ये बरेचसे पेढे, हा दिसतोय हा कुंदा आहे. बघा आम्ही इथे सगळं बऱ्याचशा गाड्या लागलेल्या आहेत आणि हा मोठाच्या मोठा त्यांचा स्टॉल आहे. इथे निरनिराळ्या प्रकारचे तुम्हाला चाट्स, साऊथ इंडियन डिशेस, पिझ्झा. आम्ही कुंदा घेतला, 1 पाव किलो कुंदा घेतला आणि चौघांनी मिळून तो खाल्ला. आणि घरच्याकरता सुद्धा आम्ही घेऊन आलो. अतिशय सुरेख आणि फ्रेश असा हा कुंदा होता. हे दिसते हे शॉप्स आहेत आणि किती प्रकारची स्वीट्स इथे अवेलेबल आहेत निरनिराळ्या पॅकिंगमध्ये. आणि हे दिसते हे लोक पण बसलेली आहेत रेस्टॉरंटसारखी खाण्याकरता. तिकडे दिसते हे चाट कॉर्नर आहे. तेवढी गर्दी होती. हे नॅशनल हायवेलाच आहे आणि धारवाडचा मिश्रा पेढा फेमस म्हणून आले. हे दिसत आहेत हे पेढे आहेत. दिवसा तुम्ही जेव्हा याल तेव्हा इथे लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशनसुद्धा पेढ्यांचं चालू असतं. संध्याकाळी ते बंद होतं आणि तुम्हाला ॲक्च्युअली पेढा कसा बनतो हे लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशनमध्ये बघता येऊ शकतं. हे बघा ह्यासुद्धा डिशेस काय शेवपुरी, बटाटापुरी, मोदक होते मला वाटतं, हे पाणीपुरी, नंतर हे मंचुरियन, पिझ्झा, नंतर हे स्वीट्स होते निरनिराळ्या प्रकारचे. हे बघा स्वीट्स आहेत, केक, निरनिराळ्या प्रकारचे बर्थडे केक आहेत. बरंच काही इथे खाण्यासारखं गोष्टी अवेलेबल आहे आणि खूपच मोठा असा हा फेमस धारवाड धाबा आहे मिश्राचा. कधी या रोडवर आले तर नक्कीच थांबा, पेढे चेक करा, टेस्ट करा. बाकीचे साऊथ इंडियनसुद्धा डिशेस इथे बरेचसे मिळतात. त्यामुळे हा एक अर्धा 1 तासाचा स्टॉप आहे, तो तुम्ही नक्कीच घेऊ शकता. आता याच्यापुढे आम्हाला जायचं होतं आमच्या हॉटेलला. आम्ही हॉटेल फोनवरनं बुक केलं होतं, ट्रॅव्हल इन. ते थोडं धारवाड सिटीमध्ये होतं आणि इथून साधारण एक 5 का 6 किलोमीटर अंतरावर होतं. आजची तारीख होती 24 डिसेंबर आणि त्यामुळे नेक्स्ट डे क्रिसमस असल्यामुळे सगळी हायवेवरची हॉटेलं ही फुल होती. प्रत्येकजण आपापल्या फ्रेंड्स फॅमिलीसकट आले होते. पण आम्हाला आतमध्ये 2च रूम होत्या त्यांच्याकडे आणि त्या मिळाल्या. हॉटेल ट्रॅव्हल इन धारवाड. हा दिसतोय हा त्यांचा मिडिल एरिया गार्डन आहे आणि हे सगळं बाजूचं दिसतंय यू शेपमध्ये हे रेस्टॉरंट आहे. तुम्हाला असं वाटतं की आपण एखाद्या ब्रिटिशकालीन क्लबमध्ये बसलेलं आहे असं टाईपचं हे हॉटेल आहे. जरा ओल्ड टाईपचंच हॉटेल आहे, म्हणजे रूमसुद्धा जरा ओल्डच आहेत. हे दिसतंय रेस्टॉरंट. आम्ही रात्री डिनर करण्याकरता आलो. मध्ये क्रिसमस ट्री आणि डेकोरेशन होतं कारण उद्या क्रिसमस होता. बघा काय सगळे लॉन, किती छान लॉन आहे आणि इथे बरीचशी मंडळी क्रिसमस सेलिब्रेट करण्याकरता आली होती. तर असा होता आमचा हा 8वा दिवस. थँक्स फॉर वॉचिंग. नेहमीप्रमाणे सबस्क्राईब केलं नसेल माझा चॅनल विनय भटक्या तर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. आता भेटूया पुढच्या एपिसोड 9ला. टिल देन